नाशिकमधून मोठी बातमी। नाशिकमधून हेमंत गोडसे यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे। अखेर नाशिकच्या जागेचा तिढा सुटलेला आहे। नाशिकमधून आता हेमंत गोडसे यांना उमेदवारी जाहीर झालेली आहे। नाशिकच्या जागेचा तिढा अखेर सुटलेला आहे। गेल्या अनेक दिवसांपासून नाशिकची जागा कोणाकडे असेल, कोणाला उमेदवारी मिळणार याकडे सर्वांचंच लक्ष लागलं होतं। राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय शिंदे साहेब, पालकमंत्री महोदय, सर्वच आमचे मंत्री महोदय यांचं प्रथम तर मी मनापासून या ठिकाणी आभार व्यक्त करतो। आणि निश्चित मला असं वाटतं का आपण ज्या प्रकारे गेली 10 वर्षापासून नाशिक लोकसभेचं नेतृत्व करत असताना जो काही दांडगा लोकसंपर्क या ठिकाणी ठेवला आणि जी काही कामं केली, निश्चितच जो काही विश्वास आमच्या शिंदे साहेबांनी या ठिकाणी आपल्यावरती टाकला, जी काही जबाबदारी टाकली, तर निश्चितच यशस्वीपणे ती आम्ही सर्वच मिळून या ठिकाणी पार पाडू असा आपल्याला विश्वास आहे। काय नेमकं दिवसांपासून चर्चा होती आपल्या उमेदवारीची, आज हा तिढा अखेर सुटलेला आहे। वेळ कमी आहे पण कशा पद्धतीने आपण सगळी यंत्रणा राबवणार? आपण गेली 10 वर्षापासून नेतृत्व करतोय म्हणून प्रत्येक ग्रामीण भाग असेल, शहरी भाग असेल, लोकांपर्यंत आपण पोहोचलेलो आहे। आपल्या आचारसंहितेच्या अगोदर देखील आपला एक फेरी पूर्ण झाली होती आणि त्यानंतर आतापर्यंत 1 महिन्याभरामध्ये देखील आपली प्रचार यंत्रणा म्हणजे पत्रकं असतील किंवा स्टिकर्स असतील, अशा प्रकारचे घरोघरी प्रत्येक उंबऱ्यापर्यंत जाण्याचं काम सर्वच कार्यकर्त्यांनी या ठिकाणी केलं। ही प्रतिक्रिया काय, कारण मोठी प्रतीक्षा करावी लागली? नाही, निश्चितच महायुतीच्या सर्वच ठिकाणच्या अनेक ठिकाणचे तिढे होते। सर्वच राष्ट्रवादी असेल, भाजप असेल, शिवसेना असेल, अशा सर्वांचे मिळून अनेक ठिकाणी कुठली जागा कोणाला सुटणार हा एक महत्त्वाचा मुद्दा त्यामध्ये होता आणि त्यात 4-5 जागांमध्ये नाशिक देखील अडकलं होतं। परंतु मला असं वाटतं का निश्चित ही जागा पारंपरिक शिवसेनेची होती आणि म्हणून खऱ्या अर्थानं महायुतीच्या सर्वच नेत्यांचं मी मनापासून या ठिकाणी आभार व्यक्त करतो। 10 वर्षाची आपली मेहनत आहे। 10 वर्ष आपण नाशिकचे खासदार जाहीर झालं। शिवसेनेचे मुख्य नेते राज्याचे नाशिकमधून हेमंत गोडसे यांना उमेदवारी जाहीर झालेली आहे। नाशिकच्या जागेचा तिढा अखेर सुटलेला आहे। अखेर नाशिकच्या जागेचा तिढा सुटलाय। गोडसे यांना उमेदवारी जाहीर झालेली आहे। नाशिकात आता ही जागा शिवसेनेला देण्यात आली। शिवसेनेच्या हेमंत गोडसे यांना उमेदवारी जाहीर झालेली आहे। आपले प्रतिनिधी किरण गोटूर आपल्या सोबत जोडलेले आहेत। किरण, नाशिकचा तिढा अखेर सुटलेला आहे। हेमंत गोडसे यांना उमेदवारी जाहीर झाली आहे। खरं तर मागच्या काही दिवसांपासून नाशिकच्या जागेवरती तेढ निर्माण झालेला होता, कारण महायुतीतले 3ही पक्षांनी नाशिकचा दावा केल्यानंतर हा जे तेढ आहे तो कुठेतरी निर्माण झालेला होता। पण अखेर हा तेढ सुटलेला आहे आणि विद्यमान खासदार जे आहेत हेमंत गोडसे यांना जे उमेदवारी मिळालेली आहे, आपण बघू शकतो की पालकमंत्री असतील, इथे सगळेजणच आलेले आहेत आणि एकूण जल्लोष करताना आपल्याला हे बघायला मिळतं। आपल्यासोबत पालकमंत्री आहेत, त्यांच्याशी बोलण्याचा आपण प्रयत्न करूया। दादा, गेल्या अनेक दिवसांपासून महायुतीतले सगळ्या या पक्षांनी दावा केलेला होता नाशिकच्या जागेवरती, अखेर ही जागा शिवसेनेला सुटलेली आहे, काय पहिली प्रतिक्रिया? आपण बघितलं असेल की पाठीमागच्या घडामोडीच्या पार्श्वभूमीवर या लोकसभेच्या निवडणुका संपन्न होत असताना एक स्वाभाविकपणे दावा करणं याच्यामध्ये काही गैर नाही। शेवटी वरिष्ठ पातळीवरचे नेते आपसामध्ये बसून चर्चा करतात आणि त्याच्यातनं सकारात्मक निर्णय करतात। एक नैसर्गिक न्याय तत्वानुसार गेल्या अनेक वर्षांच्या पासूनच ही जागा शिवसेनेची होती आणि म्हणून शिवसेनेला ती जागा मिळाली आणि आज माननीय मुख्यमंत्री महोदय एकनाथजी शिंदे साहेबांच्या माध्यमातून माननीय उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब, माननीय अजितदादा पवार साहेब यांच्या माध्यमातून सन्माननीय खासदार गोडसे साहेबांना परत एकदा उमेदवारी त्या ठिकाणी घोषित करण्यात आलेली आहे। मला विश्वास आहे माननीय मोदी साहेबांच्या परत तिसऱ्यांदा पंतप्रधान पदाच्या साठी राज्य सरकारने केलेली अतिशय चांगली कामं, गोडसे साहेबांनी केलेली विकास कामं आणि महायुतीच्या कार्यकर्त्यांच्या जीवावर लाखोच्या फरकाने परत एकदा गोडसे साहेब तिसऱ्यांदा हॅट्रिक पूर्ण करते। काळ अत्यंत कमी आहे, फक्त 18 दिवस शिल्लक राहिलेला आहे। कशा पद्धतीने प्रचार
दिवसाचं नियोजन असणार आहे? वेळेचा काही विषय नाही. यापूर्वी खासदार गोडसे जी असतील कायम जनतेमध्ये होते. शिवसेना असेल, भारतीय जनता पार्टी असेल, राष्ट्रवादी असेल, रिपाई असेल, मनसे असेल, हे सर्व कार्यकर्ते आम्ही जनतेमध्ये असतो आणि म्हणून हा सेटअप रेडी आहे. तुम्हाला तासाभरात त्याचे रिझल्ट दिसतील. तर हे होते पालकमंत्री. जरी वेळ कमी असेल तरी विजय आमचाच आहे अशा पद्धतीची प्रतिक्रिया पालकमंत्र्यांनी दिलेली आहे. मागच्या अनेक दिवसांपासून नाशिकच्या जागेवरती तेढ निर्माण झालेला होता, पण तेढ तो अखेर सुटलेला आहे. आता आपल्यासोबत विद्यमान खासदार सुद्धा आहेत. आपण पहिल्यांदा तुमचं जे अभिनंदन. खूप दिवसानंतर आज तुमच्या नावावरती शिक्कामोर्तब झालेलं आहे. प्रथम या ठिकाणी महायुतीचे शिवसेनेचे मुख्य नेते व आपल्या राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय शिंदे साहेब, उपमुख्यमंत्री फडणवीस साहेब, अजितदादा, राजसाहेब, आठवले साहेब यांचं मनापासून या ठिकाणी आभार व्यक्त करतो. निश्चित ती यशस्वीपणे आपण पार पाडू.